आता अनंता दिसून राहिला. लेकाचा एकदमच चिमला हात. बायकोनं मारलं बिरलं काय लेकाले. हे अनंता उठ. आबा अरे चिमू नाही तर का करू गा. बस बस थांब. हे झट याच्यावर नको. झड काढू दे. अरे पण झालं काय सांगशील तर खरी. लोक काय तर सांगते. बस तू सांगतो. सांग. ताल आहे ताल. कसा ताल आहे सांग तर खरी. तू बोलणारच नाही फक्त ताल आहे करत. लोक हाय कसे का गावातले नुसते सल्ले घेते तुझ्याकडून. हा अनंता भाऊ सल्ला पण पैसे खडकू देत नाही. पण चिमणार नाही तर का. बरं हे काय तुला आताच माहित झालं काय लोक कसे आहेत. हो हो तो बबन्या नाही का. बबन्या कोणाचा बबन्या. हे आपल्या गावातलं बबन्या. हा आलं लक्षात. हे माझ्याकडे आलो. काय म्हणत होते ते. अनंता भाऊ म्हणे मला एक सल्ला दे म्हणे. मी म्हणलं एक सल्ला. अबे तुला 100 सल्ले देतो. मग झालं का सांग म्हणलं. म्हणे तुला सांगतो एक. मै सासू आली म्हणे. मांगल दिसा आली म्हणे. 4 महिने राहून गेली. आणि आता आली तर. आता आली 4 महिने झाली. खामाटून आहे म्हणे लेकाची. म्हणजे गेलीच नाही. गेलीच नाही म्हणजे त्याच्याच घरी आहे. त्याच्याच घरी आहे खामाटून. जायचं नावच नाही नाव घेत नाही. मी म्हणलं तुले सासूले हुरपाटाची आहे का. म्हणजे सासूले तिच्या गावले पाठवायची आहे का? हे याच्या करताना ते आहे परेशान. मी म्हणलं बबन्या आपण तुले सल्ला देतो. अनंता जन्माला सल्ला द्यासाठी. बरोबर आहे. मग तू आतापर्यंत किती सल्ले दिले राजा. सल्ले देता आणि चांगला सल्ला देतो. मग मनापासून आता सांगतो. मी सल्ला दिला त्याले. तू म्हणलं फिकीर करायची नाही. आज फक्त बायकोले विश्वासात घ्या लागते. ते तर आहे का. बायकोली विश्वासात घेतल्या बिगर काही होत नाही. म्हणलं तू एक काम कर. बायकोली विश्वासात घे आणि बायकोला सांग का म्हणलं संध्याकाळी आपण खोटं मोठं भांडण करायचं. आणि मग म्हणलं दिवा इजवून टाकायचा रात्री. आणि मग काय म्हणलं बबण्यानं तसंच केलं. बबण्यानं रात्री जेवाले वाढलं आणि भाजीच्या कारणावरून जे बसलं का नाही. जे म्हणे भाजीले असं करते का तसं करते का. आणि जे लावलं का नाही. आणि बायकोले असा डोरा मारला. आणि बायकोने दिवा इजवला. जे जे सासूले पेरसले का नाही. आणि सासू म्हणे जावई तुम्ही मला काऊन मारता म्हणे. शोप बायको सारखा आवाज नाही काढायचा म्हणे. तुला जास्त बोलायचं नाही असं म्हटलं. जास्त तू आवाज काढून राहिली. सासूचा आवाज म्हणे. बायकोले म्हणे ते सासूचा आवाज काढून राहिली म्हणे. अजिबात आजी मी खरपूर सासू हो म्हणे. अजिबात काढायचा नाही म्हणे आवाज. मला माहित आहे तू मला फसवून राहिली म्हणे. मामी तिकडे बसून आहे म्हणे. मी तुला मारत आहो म्हणे. मामी काही करता काय म्हणे. आजी मी सासूच होय म्हणे. अजिबात बोंबलाची नाही. अशी पेडटली का नाही. सकाळी उठली सासून थैला घेतला. जावई चालतो आता म्हणे. हे लेखाचं बबण्या का म्हणे थांब न मामी मामी खाती थांब. जे आता बबण्या झालं खुश. बबण्याने येऊन पाहायचं नाही का आपल्या. बिलकुल पाहायचंच होतं. पाहायला पाहिजे ना. बिलकुल आलं. एवढा चांगला सल्ला दिल्यावर आणि सासू उठूनही पळाली सकाळी. आलीच नाही. आलंच नाही माझ्याकडे. अरे अरे आता काय सांगा. रोज नुसते सल्ले घेते. पैसा नाही अडका. आता शंकर्या नाही का ते. शंकर्या ओळखतो तो. याच्यावर राहते मारुतीच्या पाराजवळ राहते शंकर्या. जसं याले सारं गावाच माहित आमच्या वसंत झाले. तुला माहित की नाही आहे का. अरे हो माहित आहे म्हणूनच सांगून शंकर्या माझ्याकडे आलं. मला म्हणे अनंत हो म्हणे आता एक सल्ला पाहिजे. मी गावाला सल्ला द्यासाठीच बसलो ना म्हणलं. अनंताचा फुकटचा सल्ला.
काय झालं? मा जावई म्हणे मांगल दिसा 8 महिने राहून गेला, आता 4 महिने झाले, आता बसून आहे म्हणे त्याच्या घरी बसून आहे म्हणे. जायचा पत्ताच नाही, पत्ताच नाही, आणि नावही नाही घे. नावही घेत नाही. नुसतं त्याचं अचका मटण, अचका बासुंदी, नाव नाही, वानाचं धाबत जाते रात जाते. मी म्हणलं शंकर्या काळजी करायचं काम नाही. तुले म्हणलं 4 दिवसाचं पहिलं औषध देतो. 4 दिवसाच्या औषधाने इलाज काही जमला नाही. मग मला तुला दुसरं येतो. म्हणलं का कर, काय नाही म्हणलं, घरी जायचं, ब्लँकेट पांघरून घ्यायचं आणि मस्त लेखाचं काही खायचं म्हणलं त्याच्या समोर, आणि रोज संध्याकाळचं चून भाकर जावायला द्यायची. त्यानं तसंच केलं. लेखाचा जावई चिमला, गेला नाही लेखाचा, तरी गेला नाही गेला. लयच पक्का होता रे लय तो. पक्का. मी म्हणलं आता एक काम करू, आता म्हणलं संध्याकाळी कापूस मेटाटोर भरायचा आहे, तू भरायचा आहे, लेखाले तुडवाले कर. त्याने थंडीत लेखाले तुडवायला लावला. सकाळी त्याच मेटाटोर मध्ये जावई बसला. दोघांचे काम झालं. आपले लयच खास सल्ला देतो रे तू. मग सल्ले आपण चांगले देतो, पण तुला एक गोष्ट सांगतो, माझ्या चेहऱ्याकडे पाहून तुझ्या लक्षात नाही आलं, मग ऑक्सिजन लेवल कमी झाला रे. ऑक्सिजन लेवल कमी झाला. माहित आहे तुझी ऑक्सिजन लेवल काऊन कमी झाली? तुले पाहिजे लेका पव्वा. आता बोलला तू, म्हणजे मित्राले मित्र जाणते. माहित आहे, नक नक ओळखतो तुले. हाय का पैसे? काय बोलतो लेका खडकू नाही. तुझ्याजवळ काही राहिले होते तर आताच राहणार आहे. बरं काहीतरी एकटी काढ नले का मलेच काढा लागन? त्या बळींचा ताल आहे. अरे सापडली नाही एकटी. हे दिसते का तुले? म्हैस 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 दिसून राहील तिथं. म्हैस दिसली ना? हा दिसली, ते तिथं आहे म्हैस. दिसली? हा. इकाची आता. पण लेका ते म्हैस आपली होय काय? नाही. घरावर गोटे आणता काय तू? दुसऱ्याची म्हैस आणि इकाची, आणि आपल्या घरावर गोटे नाही येणार. मग आता का करायचं ते माझ्याकडं. तू फक्त गिरायक शोध, आणि मी काही अशी ऍक्टिंग करतो का नाही तर त्याला इकूच मस्त लेखाची. पाय रे बा, मायावर येऊ नको नाही ना, तू काही करू नको. अनंता जा है, अनंता वाह है, अनंता जा है, वहा लोगों को खतरा है, अपने को नाही. चल येतो उभं राहू. मी इथं लढतो, तू फक्त गिरायक शोध. म्हशीसाठी. हा, म्हशीसाठी जरा गिरायक शोधतो मी. अरे आलं का? रडू नको. गिरायक आलं का? गिरायक आलं का? पाहतो येता गिराईक येऊन राहिलं. आलं का? सांग आलं का? आता जवळ आलं की जोरात रड. आलं. करिश्मा. अरे झालं का? काहून बोलता? याची सांगतो मी. याची बायको आहे बिमार. करिश्मा. बाबा खिडक्या उधरू लढते. करिश्मा आमची. लय कंडिशन खराब आहे का रे? हो. करिश्मा हिरोईन नाही बरं. अरे तुला वाटलं ही करिश्मा म्हणजे हिरोईन होय? करिश्मा याची म्हैस होय. त्या म्हशीला करिश्मा म्हणत्या. काय राजू? अरे हसता काय ले तू? इकडे कंडिशन का? खरी बोल ना. अरे मस्त करिश्मा नाव आहे. माझ्या म्हशीचं नाव करिश्मा आहे. आणि तेही बाबू तुला सांगतो, लाळाची म्हैस आहे त्याची करिश्मा. आणि याची बायको बिमार आहे म्हणून इकते, नाही तो इकतही नव्हता. एवढी लाळाची करिश्मा आहे याची. अरे बाबा, मी सांगतोय. बरं मी काय म्हणतो, तुम्ही आता आम्हाला मदत करा. तसे तुम्ही मले हे पावभर पत्तीचे ना पावभर साखरचे दिसत आहे. आपलं तसं स्टेटस हा, पावभर पत्ती आणि पावभर साखरेचं आहे बरं का. आता दुधासाठी मज घ्या. ठीक आहे, तुम्ही जर म्हणतच असाल हा, तर आता गेलेली म्हैस तुमचीच का हो? हो, यांचीच म्हैस होय ते. मई मस
तुम्ही पाहून घ्या तिच्या डाव्या पायावर डाव्या मांडीवर तिच्या करिश्माच्या तीळ आहेत तीळ. खरोखर करिश्माच्या तिच्या मांडीवर म्हशी- तीळ आहे. म्हशीच्या मांडीवर तीड आहे म्हणा. हो. हसता गाऊन तीळ का मांडीवर राहत ना का म्हशीच्या. अरे आणि आपण मार्केट मध्ये पांढरे तीर भेटते म्हणलं. पांढराच तीर आहे पांढराच तीर आहे. मजा नका घेऊ याची बरं, बायको माणूस- बिमार आहे हो. ठीक आहे. याची मजा तुम्ही नका घेता घेऊ. का खरपूर. बिलकुल चला मग पाटील हा. लागली मस. हे आताची मत. पण हा. किंमत पाहिल्याशिवाय सांगणार नाही. 50,000 आहे. 50 हो 50 50,000 म्हस आहे. म्हस कशी आहे 50,000 मग आणि तू 50. त्याच्यात 50 या नाही. म्हशीवर केवढं महापिरम ते माझ्याकडे टकामाका पाहिजे. असं 50 ला इकुशा लागत नाही. असं हं, पण तुमची अडचण लक्षात घेऊन हं. मी ते 25 ला ठेवायला तयार. कमी कबूल? कमी होते ना. कबूल? 25 कमी होते हो. नाही तुम्ही विचार करा. हम्म. बायको याची बिमार आहे तर थोडे पैसे वाढव ना. अहो गरीबाले मदत करत जा परिस्थिती थोडीशी. काय वरखा भलताच तुमची ऐकीचा माणूस परिस्थिती दिसतो. एकदम चांगली आहे. याची खालावलेली आहे. राजो मदत करा. मदत केली पाहिजे गरीबाले. आणि दुःखात आहे तो माणूस. थांब थांब 5 30 फायनल. लागलं लागलं लागला लाग नगदी पाहिजे. डन नगदी डन 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 नगदी. नगदी डन. चला काढा. जाऊ दे ना आपल्याला का आता 50चं. बसा गाडी असं. बसा गाडी. आता का वाट पाहता? चालला बसा. हे सोय का घर. हे जो बरं. चालला. मस्त गाडी आहे. मस्त ना म्हणजे चोपडी आहे. अरे माणूसच मस्त आहे हा. चोपडी आहे गाडी. धावला. हा. हा. आता पैसे द्यायचे हो तुम्हाला. हो, नगदी. 30,000. हो. बिलकुल नगदी. हो हो, काही गरज नाही. 30,000 चला चला चला. तीस हजार द्यायचे. मोजून द्या. तुक्का लाव. तुक्का लाव. बसता काय इथं वरांड्यात? बसा. मी मोजून आणतो. हा पैसे मोजून आणतो. हा. वाडा लई मोठा. हा. बापा वाडा लई मोठा. जमलं नाही का. काहून काही येत नाही आहे ना. येते थांबणं. मोजून राहिले असतील पैसे. नाही आला नाही अजून. येते पैसे मोजायला वेळ लागते. एवढ्या लवकर मोजल्या जाते काय. पैसे पाहिजे. पैसे पैसे द्यायले. माहीच मस्त मले शिकते. पैसे पाहिजे म्हणते. पैसे. हा अरे बाप रे. यार बाय. हा ऊर पटले का नाही लगाले बाबा.